नमस्ते, मी पोलीस निरीक्षक रणजित माने, करमाळा पोलीस ठाणे. करमाळा पोलीस ठाणेकडून शनिवार दिनांक 6 जून रोजी 10 किलो गांजा जप्तीची कारवाई झालेली आहे. त्याची माहिती मी आपणास देत आहे. यामध्ये अशी हकीकत आहे की आम्ही दैनंदिन कर्तव्य करत असताना बातमी मिळाली होती की करमाळा पोलीस ठाणे हद्दीमधील करमाळा बायपास येथील साडेकर प्लॉटिंग या अंधाराच्या ठिकाणी एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती मिळाली होती. त्यावरून आम्ही सर्व आमचा पोलीस स्टाफ, त्याचप्रमाणे शासकीय पंच, त्याचप्रमाणे वजनासाठी लागणारा तराजू काट्याचा मालक असे सर्वजण योग्य ती पूर्व परवानगी घेऊन आम्ही सदर ठिकाणी गेलो असता एक आम्हाला जो संशयित इसम होता तो आम्हाला पळून जावं लागला. त्याचा पाठलाग करून आम्ही त्याला साधारण देवीचा माळ इथं पकडलेला आहे आणि त्याच्या ताब्यातून साधारण 10 किलो 248 ग्रॅम गांजा जो आहे तो जप्त करण्यात आला आहे. सदर गांजाची किंमत ही 2,56,200 रुपये असून त्या इसमाकडे एक हिरो मेस्ट्रोची स्कूटर आहे ती पण जप्त करण्यात आलेली आहे. असं एकूण 3,06,200 रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. सदरची जी हकीकत यावरून आमचे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन भरत गोसावी यांनी फिर्याद दिलेली आहे. त्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 540/2026 एनडीपीएक्स ऍक्ट कलम 8(क)20(ब)(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हे पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर करत आहेत आणि सदरची जी कामगिरी आहे ती आम्ही आमचे पोलीस अधीक्षक सर श्री अतुल कुलकर्णी सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय काबाडे सर, त्याचप्रमाणे आमचे एसडीपीओ सर ज्यांच्याकडे सध्या करमाळा उपविभागात चार्ज आहे असे श्री प्रशांत डगळे सर, आमच्या अंजना कृष्णा व्हीएस मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः पोलीस निरीक्षक रणजित माने, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, पोलीस हवालदार अजित उबाळे, अर्जुन गोसावी, अमोल रणदिल, चेतन पवार, रविराज गटकुळ आणि बापूसाहेब कोकाटे यांनी केलेले आहे.